नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चणेरा उसर रोहा रस्ता रखडला, निधी गेला कुठे, ग्रामस्थांचा संताप उफाळला। चणेरा उसर मार्गे रोहा रस्ता रखडला, ग्रोथ सेंटर पर्यटन विकासाचा कणा असलेला रस्ता रखडला। शासनावर ग्रामस्थांचा रोष, संताप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का? जनतेत जोरदार चर्चा सुरू आहे। आंदोलनानंतर PWDचे डिसेंबर अखेर पूर्णत्वाचे आश्वासन। रोहा तालुक्यातील चणेरा उसरमार्गे रोहा हा महत्त्वाचा रस्ता तब्बल 5 कोटी रुपये निधी मिळूनही आज तागायत प्रवाशांसाठी खुला न झाल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आहे। ऑक्टोबर 2024 मध्ये वर्क ऑर्डर संपल्यानंतरही रस्ता बंदच। त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त करत प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली चणेरा येथे जोरदार आंदोलन उभारले। या रस्त्यामुळे रोहा चणेरा 19 किलोमीटर अंतरात तब्बल 10 किलोमीटरची बचत होणार आहे। तसेच रोहा रेल्वे स्टेशनपासून अलिबाग मुरुड फणसाड अभयारण्य, काशीद बीच, रेवदंडा आणि साळावचे गणेश मंदिर ही पर्यटन स्थळे सहज गाठता येणार आहेत। सुमारे 50 गावे रोह्याशी वेगाने जोडली जाणार, त्यामुळे या रस्त्याचे महत्त्व अधोरेखित होते। परंतु शासनाच्या आणि PWDच्या ढिसाळ कामकाजामुळे आजवर ग्रामस्थांना फक्त आश्वासनेच मिळाली। आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी सरकारला धारेवर धरले। शासनाने दिलेला निधी गेला कुठे? 3 वर्ष उलटली तरी रस्ता नाही। डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण झाले नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन छेडू, असा इशारा प्रकाश विचारे यांनी दिला। ग्रामस्थांचा प्रचंड दबाव पाहता PWDचे अभियंते विजय बागुल आणि अरुण पाटील यांनी डिसेंबर अखेरपर्यंत रस्ता पूर्ण करून डांबरीकरण करण्याची व्हिडिओ व लेखी स्वरूपात जाहीर घोषणाही केली। त्यानंतरच आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। दरम्यान न्हावे आणि रोहा येथे जाहीर केलेल्या ग्रोथ सेंटरच्या विकासाला या रस्त्याचा मोठा हातभार लागणार आहे, हे ग्रामस्थांनी स्पष्ट केले। मात्र सरकारने दिलेल्या वचनांवर जनतेचा विश्वास उरलेलाच नाही आणि डिसेंबर अखेरची मुदत हीच अंतिम इशारा ठरू शकते, असा सूर जनतेत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भुईर, रेवदंडा। बंधूंनो, आपल्याला चणेरे बिरवाडी मार्गे उत्तर मार्गे रोहा असा जो रस्ता हवा आहे। गेले अनेक वर्ष यासाठी आपण सगळे प्रकाश विचारे आणि त्यांचे मित्रमंडळी, सगळे त्यांच्याबरोबर असलेले आंदोलक, सगळे ग्रामस्थ या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नाला यश होण्याकरता आपण सातत्याने पाठपुरावा करतोय। आज आपल्याला PWD ऑफिसकडे, पोलीस निरीक्षकाकडे, वनक्षेत्राकडे आपण सातत्याने सगळ्या कार्यालयांकडे आपण आपली धाव असते आणि निश्चितपणे हा रस्ता होणारच आहे, याबद्दल कुठे शंका नाही। फक्त तो दिरंगाई झाली आहे थोडीशी, होऊ नये याकरता आज आपल्याला बागुल साहेबांनी आश्वासित केलेलं आहे की आपला रस्ता साधारणतः 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल। नक्कीच होईल असं वाटतं मला। आता मी पहिले तुमचे सगळ्यांचे आभार मानतो, आंदोलकांचे, कारण त्यांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि याच्यासाठी आपल्याला जे सगळ्या मुलाचं सहकार्य मिळतंय ते पाटील साहेब असतील, नंतर आपले PWDचे ऑफिस असतील आणि सगळेच या ठिकाणी येऊन या ठिकाणी आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। आपला सर्वांचा प्रतिसाद मिळतोय। आपले पोलीस बंधू भगिनी या ठिकाणी कधीपासून तरी या ठिकाणी तात्काळ तुलनामध्ये आहेत आणि आपल्याला आज झालेल्या या मुद्द्यावरून डिसेंबर अखेरपर्यंत 2025 पर्यंत करण्याचे नियोजन आम्ही नाही झालं तर आम्ही पूर्ण करण्याचे आश्वासन देतो। एक मिनिट सर, जर झालाच नाही आश्वासन म्हणजे कसे आलं तुम्ही लोकांना दिशाभूल करताय मंत्र्यासारखं। ऐकून घ्या सर, मी काय बोलतोय, आश्वासन म्हणजे पूर्ण करताना असं काय म्हणतात तुम्ही? त्यामध्ये पावसाळा सोडून आम्ही करण्याचे नियोजन केलेले। पावसाळा समजा अवकाळी पाऊस पडतो, त्यामुळे अडचणी येतात, फॉरेस्टच्या पण काही अडचणी असतात, पण आम्ही ते लवकरात लवकर अपडेट घेऊन आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे। सरांकडून आम्हाला तारीख पाहिजे पाऊस रस्ता हा आणि हा रस्ता होणारच असं मला वाटतं। मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि